शिवाजी महाराज 10 ते 15 फूट उंच उडी अगदी सहज मारत होते. काय हे खरं आहे? कारण शिवाजी महाराज औरंगजेबाला भेटायला जायच्या वेळी सगळ्या मुघल सैनिकामध्ये एकच चर्चा. शिवाजी म्हणणारा 10 ते 15 फूट उंच उडी अत्यंत सहजतेने मारतो, अदृश्य होतो, त्याच्याकडे कोणती तरी दैवी शक्ती आहे. आणि हे ऐकून औरंगजेबसुद्धा भयभीत झालेला. दररोज सामान्य असलेले सिंहासन त्याने 15 फूट उंचीवर बांधून घेऊन त्याच्यावर बसण्याची व्यवस्था केली. म्हणजे शिवाजी महाराज 10 ते 15 फूट उंच उडी मारत होते का? हे खरं आहे का? शिवाजी महाराज औरंगजेबाला भेटण्याचा निर्धार तर झाला. शिवाजी म्हणजे बुद्धिमान आणि अत्यंत चतुर व्यक्तिमत्व. औरंगजेबाला भेटायला जायच्या अगोदर शिवाजी महाराजांनी त्यांच्या गुप्तचर खात्यातल्या 2000 गुप्तहेर असलेल्या गुप्तहेरांकडून औरंगजेबाची सर्व माहिती काढून घेतली. औरंगजेब कुठे राहतो, त्याच्याबरोबर कोण कोण असतात, त्याचे सरदार कोण कोण आहेत, तो कोणाकोणावर जास्त विश्वास ठेवतो वगैरेंसह राज्यकारभार कसा चालतो वगैरे. तेव्हा शिवाजी महाराजांना कळालं की औरंगजेबाच्या राजदरबारात अत्यंत अपमानकारक आणि हीन अशा नियम आणि अटी आहेत. औरंगजेब राजदरबारातून सिंहासनापर्यंत जाईपर्यंत कोणीही वर डोकं करून बघायचं नाही, मुजरा करायचा. एवढंच नव्हे तर औरंगजेबाच्या पावलांना नमस्कार करायचं. औरंगजेबाने जिथे जिथे पाऊल ठेवले त्या पावलांची धूळ माथ्याला लावायची वगैरे. हे सगळं जर नाही केला तर सरदार तलवार घेऊन सज्जच असायचे. शिवाजी महाराज औरंगजेबाला भेटायची तयारी तर झाली, पण मी पण हिंदूंचा छत्रपती, मला पण स्वाभिमान म्हणायचा आहेच की. मुजरा करण्यापर्यंत ठीक, पण याच्या पावलांची धूळ कपाळाला लावायची म्हणजे काय? मग इतिहासामध्ये उद्या काय लिहिणार? म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी गुप्तहेर सैनिकांकडून ही अफवा मुघलांच्या सैन्यात पसरवली की शिवाजीकडे दैवी शक्ती आहे, तो अदृश्य होतो आणि तो 10 ते 15 फूट उंच उडी अत्यंत सहजतेने मारतो. यामुळे शिवाजी महाराज औरंगजेबाच्या दरबारात निर्भय आणि अगदी सरळतेने गेलेले. पण औरंगजेब मात्र 15 फूट उंच सिंहासनावर बसूनसुद्धा आतल्या आत थरथरत होता. कारण हा शिवाजी कधी उडी मारील सांगता येत नाही. जय शिवराय.